Hello friends, in the last video we learned how to compare fractions. In this video we learned how to add fractions. गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांची तुलना कशी करायची, सममूल्य अपूर्णांक कसे मिळवायचे, अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा आणि हे अपूर्णांक संख्येशिवाय कसे बघायचे याविषयी माहिती पाहिली होती. या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी याविषयी माहिती पाहणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन्स. फर्स्ट फ्रॅक्शन 3/7 प्लस 2/7. आता या दोन फ्रॅक्शनचं ॲडिशन करताना आपल्या लक्षामध्ये आलं असेल की याचा डिनॉमिनेटर देखील 7च आहे, याचा डिनॉमिनेटर देखील 7च आहे. ज्या वेळेला दोन फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम असतील आणि ॲडिशन करायचे असेल त्यावेळेला आपण तो सेम डिनॉमिनेटर एकदाच घेऊन घ्यायचा. 7 + 7 14 करायचं नाही. तो 7 डिनॉमिनेटर सेम आहे पण तो एकदाच घ्यायचा आणि जे न्यूमरेटर आपले आहेत अंश आहेत त्या अंशाची फक्त बेरीज करायची. 3 + 2 = 5/7. अशा प्रकारे जर छेद समान असतील तर तो छेद एकदाच करून घ्यायचा, सामायिक छेद, आणि फक्त अंशांची बेरीज करायची. 3 + 2 = 5. आपलं उत्तर आहे 5/7. आपण आणखी एखादं एक्झाम्पल पाहू. इथे देखील 4/11 and 5/11 denominator are same, so we write the common denominator as 11 and add only numerator 4 + 5. 4 + 5, so our answer is 4 + 5 9/11. Another one 6/13 plus 7/13. Here again denominator is same, then we take common denominator 13 and 6 + 7 is equal to 13/13. That means when numerator and denominator are same, the answer is always 1. ज्यावेळी अंश आणि छेद समान होतात त्यावेळी उत्तर 1 असतं. अशा प्रकारे छेद समान असताना अपूर्णांकांची बेरीज कशी करायची याचं आपण उदाहरण पाहिलं. यानंतर आपण एकापेक्षा अधिक अपूर्णांक जर असतील तर काय होते हे पाहू. उदाहरणार्थ 4/9 प्लस 1/9 प्लस 3/9. इथे देखील डिनॉमिनेटर 9 आहे, इथे पण 9 आहे, इथे पण 9 आहे. प्रत्येक वेळेला डिनॉमिनेटर सेमच आहे पण आपण तो कॉमन डिनॉमिनेटर काय घेतला, 9 घेतला आणि फक्त न्यूमरेटरची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. 4 + 1 + 3 is equal to 4 + 1 5 + 3 8/9. आपलं उत्तर आहे 8/9. अशा प्रकारे छेद समान असेल तर कितीही डिनॉमिनेटर किंवा फ्रॅक्शनची बेरीज करायची असेल तर तो कॉमन डिनॉमिनेटर जो समान छेद आहे तो फक्त एकदाच घ्यायचा आणि वरती अंशांची काय असेल ती बेरीज करायची, आपल्याला आपलं उत्तर मिळेल. त्यानंतर ॲडिशनची असताना आपण ज्या प्रकारे कृती केली तीच कृती आपण सबट्रॅक्शनमध्ये पण करायची आहे. 9/10 - 4/10. आता यामध्ये डिनॉमिनेटर दोघांचा सेमच आहे. 10 हा कॉमन डिनॉमिनेटर आपण एकदाच घ्यायचा 10. आणि ज्याप्रमाणे मगाशी आपण ॲडिशनच्या वेळेला न्यूमरेटरची बेरीज केली त्याचप्रमाणे इथं सबट्रॅक्शन आहे म्हणून आपण न्यूमरेटरची वजाबाकी करायची. 9 - 4 is equal to 5/10. Similarly 7/13 - 5/13. डिनॉमिनेटर सेम आहे एकदाच घेतला आपण 13 आणि या न्यूमरेटरची वजाबाकी केली. 7 - 5 is equal to 2/13. अशा प्रकारे जर छेद समान असेल तर बेरीज करत असताना किंवा वजाबाकी करत असताना तो कॉमन छेद एकदाच घ्यायचा आणि बेरीज असेल तर अंशांची बेरीज करून लिहायची, वजाबाकी असेल तर अंशांची वजाबाकी करून लिहायची. यानंतर जर अंश आणि छेद वेगळे असतील तर मात्र बेरीज वजाबाकी कशी करायची याविषयी माहिती पाहू. 6/8 प्लस 1/4 हे पहिलं एक्झाम्पल आहे. इथं मात्र 6/8 आहे, इथं 1/4 आहे. इथं डिनॉमिनेटर सेम आलेले नाहीत. जर डिनॉमिनेटर सेम नसतील तर ते सेम करून घ्यायचे आणि मगच बेरीज करायची, तोपर्यंत बेरीज करायची नाही. इथं 6 + 1 7 आणि 8 + 4 12 अशी बेरीज करायची नाही. अपूर्णांकांची बेरीज करताना
डिनॉमिनेटर म्हणजे छेद समान असावेच लागतात, वजाबाकी करताना देखील समान पाहिजेत, बेरीज करताना देखील समान पाहिजे, पण आपण मला छेद समान करून घेऊ. म्हणजे आपण काय करायचं आहे, हे अनलाईक फ्रॅक्शन आहे, याचं रूपांतर लाईक फ्रॅक्शन मध्ये म्हणजे समच्छेद अपूर्णांकात करायचं आहे. आता याचा छेद आहे 8 आणि याचा छेद आहे 4. तर या 4 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला छेद 8 मिळू शकतो. मल्टिप्लाय करत असताना फक्त 4 ला करून चालणार नाही, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना पण मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणून आपण पहिला 6/8 हा फ्रॅक्शन आहे कसा दिला, 6/8. आता हा समच्छेदात रूपांतर करून घ्यायचा आहे, छेद आपण 8 करायचा आहे, त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय केले, 2 1 2 आणि 2 चौक 8. आता याचा ॲडिशन करू, छेद समान झाले 8 6 अधिक 2 8 8 भागिले 8 1. आता आपण छेद समान झाले तर आपल्याला काय आलं 1 आलं. जर तुम्हाला ही पद्धत नाही लक्षात आली तर तुम्हाला मी आणखी एक पद्धत शिकवली होती. या छेदाने या दोघांना गुणायचं, या छेदाने या दोघांना गुणायचं, उत्तर देखील तेच येतं. पाहू उत्तर येते का, 6/8 प्लस 1/4. छेद समान करायची ही एक पद्धत आहे. जर छेद पट्टीमध्ये असेल तर आपण ही पद्धत वापरू. 4च्या पट्टीमध्ये 8 होतं, 4च्या टेबलमध्ये 8 येतं, त्यामुळे आपण या फ्रॅक्शनला 2 ने मल्टिप्लाय केलं होतं. जर हे पटकन लक्षात नाही आलं तर आपण या 4 ने या दोघांना मल्टिप्लाय करू. 4 × 6 24 अपॉन 4 × 8 32. आता या 4 ने या दोघांना मल्टिप्लाय केल्यावर या दोघांना 8 ने मल्टिप्लाय करायचं, या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं, प्लस 8 × 1 8 अपॉन 8 × 4 32. आता डिनॉमिनेटर सेम झाले, कॉमन डिनॉमिनेटर आपण लिहिला 32 आणि या न्यूमरेटरची बेरीज केली 24 + 8 24 + 8 32 अपॉन 32. numerator and denominator are same, so your answer is 1. In this way, in any two method we can find the same answer, that is 1. अशा प्रकारे जर छेद समान नसेल तर आपण अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करू शकतो. पुढचे एक्झाम्पल पाहू. टू अपॉन 3 + 3/5. या एक्झाम्पल मध्ये डिनॉमिनेटर सेम नाही आहे, आपण डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे, पण ते टेबल मध्ये नाही आहे. मगाशी जसं 8 हा 4 च्या टेबल मध्ये होता म्हणून आपण त्याला 2 ने गुणलं होतं, तसं इथं 3 च्या टेबल मध्ये 5 नाही किंवा 5 च्या टेबल मध्ये 3 नाही, म्हणून या 5 ने सरळ या 2 ला आपण मल्टिप्लाय करू. किंवा इथे तुम्ही याचा आन्सर 5 × 2 10 अपॉन 5 × 3 15. या 5 ने या दोघांना मल्टिप्लाय केलं, प्लस आता या डिनॉमिनेटरने या दोघांना मल्टिप्लाय करू. 3 × 3 9 3 × 5 15. आता आपल्याला डिनॉमिनेटर सेम मिळाले 15 दिले आपण. न्यूमरेटरची बेरीज 10 + 9 = 19/15. हे आपला आन्सर. अगेन नेक्स्ट एक्झाम्पल 6/12 + 1/3. इथं 5 च्या टेबलमध्ये 12 येत नाही, त्यामुळे आपण पुन्हा याप्रमाणे गुणाकार करू. ह्या डिनॉमिनेटरने या दोघांना मल्टिप्लाय करू. 5 × 6 30 5 × 12 60 प्लस 12 × 1 12 12 × 5 60. Again denominator are same, so we add numerator 30 + 12, so = 42/60. अशा प्रकारे आपण फ्रॅक्शनची ॲडिशन करतो. जी मुलं स्कॉलरशिपला आहेत त्या मुलांसाठी आता आपलं उत्तर 42/60 आलेलं आहे. याला पुन्हा अत्यसंक्षिप्त रूप दिलं तर आपल्याला मूळ उत्तरापर्यंत पोहोचता येतं. अत्यसंक्षिप्त रूप म्हणजे या दोन्ही संख्यांना भाग जर अशी कॉमन संख्या शोधायची, या दोन्ही संख्यांना 6 ने भाग जातो, तर आपल्याला 6 ने भागू. 6 × 7 = 42 आणि 6 आहे 7. आपलं उत्तर असेल 7/10. अशा प्रकारे आपण या अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते शिकत आहोत. बेरीज तुम्हाला समजले असेल असं गृहीत धरतो आणि आपण वजाबाकीकडे वळू. आता हे सबट्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे. इथे डिनॉमिनेटर सेम नाही आहे, मग आपण मगासाठी मेथड वापरू. या 3 ने दोघांना मल्टिप्लाय करू. 3 × 7 21
प्लस 3 into 10 30 minus 10 into 2 20 upon 10 into 3 30. या 3 ने या दोघांना मल्टिप्लाय केलं आणि या 10 ने या दोघांना मल्टिप्लाय केलं. हे दोन फ्रॅक्शन आपल्याला मिळाले. या दोन्ही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून कॉमन डिनॉमिनेटर आपण काय घेतला 30 हा तसा घेतला आणि न्यूमरेटरची वजाबाकी केली 21 minus 20 is equal to 1 upon 30. 21 minus 21 upon 30. Next, इथं 10 upon 30 14 minus 1 upon 7 हे एक्झाम्पल आहे. आता या एक्झाम्पल मध्ये छेद समान नाही आहे. तर छेद समान नसतील तर आपण मगाशी या मेथडने छेद समान करून घेतले होते. जसे की 3 ने या दोघांना मल्टिप्लाय केलं, 10 ने या दोघांना मल्टिप्लाय केलं. 3 असते 21, 3 10 30, 10 दुनी 20, 10 त्रिक 30. छेद समान मिळाले, एकदा छेद दिला, अंशांची वजाबाकी केली. 21 वजा 20 1/30. त्याच्यापेक्षा वेगळी पद्धती वापरता येते आपल्याला. 7 च्या टेबलमध्ये 14 येतं. त्यामुळे या 7 ला आपण कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे, कारण 7 दुनी 14. त्यामुळे हा फ्रॅक्शन आपण आधी लिहून घेऊ 10 upon 14 मायनस याला 2 ने मल्टिप्लाय करा. 2 1 2 बेस 14. आता डिनॉमिनेटर सेम झाले 14 14 तो एकदाच घेतला आपण कॉमन. 10 - 2 करा. 10 - 2 so 10 - 2 is equal to 8 upon 14. हे आपलं आन्सर झालं. अशा प्रकारे जे फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शनचं ॲडिशन कसं करायचं, सबट्रॅक्शन कसं करायचं याविषयीची माहिती आपण घेत आहोत. आणखीन एक्झाम्पल एखादं पाहू. आता इथं हे एक्झाम्पल सोडत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय पाहणार? डिनॉमिनेटर बघणार. डिनॉमिनेटर सेम आहे का बघायचं. जर सेम असेल तर पुढची क्रिया करायचीच नाही. सेम आहे तर तो कॉमन डिनॉमिनेटर एकदाच लिहून घ्या 17 आणि न्यूमरेटरची वजाबाकी आहे तर वजाबाकी करा, बेरीज असेल तर बेरीज करा. 7 - 3 7 - 3 is equal to 4 upon 17. 9 upon 15 plus 3 upon 15. पुन्हा डिनॉमिनेटर सेम आहे दोघांचा पण 15 15 एकदाच कॉमन घ्या. 9 plus 3 न्यूमरेटरचं ॲडिशन आहे, ॲडिशन करा. 9 plus 3 is equal to 12 upon 15. जर डिनॉमिनेटर सेम नसतील तर कशी क्रिया होते बघा. 5 upon 7 plus 2 upon 5. तर तुम्हाला मी क्रिया सांगितली होती या 5 ने या दोघांना मल्टिप्लाय करा. 5 गुणिले 5 25 छेद 5 7 35 प्लस 7 into 2 14 upon 7 into 5 35. कॉमन डिनॉमिनेटर 35 सेम घेतला आणि या न्यूमरेटरची बेरीज केली. 25 plus 14 is equal to 49 upon 35. 39 upon 35. It is our answer. In this way, we solve any examples of addition of fractions having same denominator or different denominator. Then we learn how to solve word problems based on addition and subtraction of fractions. Question is, mother gave 3 upon 8 of 1 Java to Meena and 2 upon 8 of the Java to Gita. Question is, part of the Java did CQ them all together. This is a question. Mother gave 3 upon 8 of 1 Java. एका Javaचा Java means पेरू, एका पेरूचा 3/8 भाग मीनाला दिला. 2 upon 8 2/8 भाग Javaचा आपल्याला मिळाला गीताला दिला. तर क्वेश्चन विचारला व्हॉट पार्ट ऑफ द Java. तर Javaचा किती भाग did she give तिने दिला
देम ऑल टुगेदर, त्यांना एकूण मिळून पेरूचा किती भाग दिला असं विचारले. 3/8 भाग मीनाला दिलाय, 2/8 भाग गीताला दिलाय, एकूण भाग किती दिला विचारला. म्हणून टोटल पार्ट गिवन इज इक्वल टू 3/8 प्लस 2/8. म्हणजे छेद समान आहे, तो कॉमन घेतला आपण 8. ह्या अंशाची बेरीज केली 3 + 2 इज इक्वल टू 5. 5/8. सो आन्सर इज मदर gave 5/8 part of Java to Meena and Geeta. मीनाला आणि गीताला आईने एकूण 5/8 भाग दिला. 3/8 भाग मीनाला दिला होता, 2/8 भाग गीताला दिला होता. एकूण किती दिला विचारलंय. एकूण म्हणजे आपण ऍडिशन केली, ऍडिशन आली 5/8. सो मदर गेव 5/8 पार्ट ऑफ Java टू मीना अँड गीता. नेक्स्ट क्वेश्चन. The girls of standard 5th cleaned 3/4 of a field while boys cleaned 1/4 part of the field was cleaned altogether. The girls of standard 5th इयत्ता 5वीच्या मुलींनी क्लीन स्वच्छ केले 3/4 ऑफ फील्ड. फील्डचा 3/4 भाग काय केला, स्वच्छ केला. वाईट बॉईज क्लीन्ड, तर मुलांनी स्वच्छ केले 1/4 पार्ट ऑफ द फील्ड वॉज क्लीन्ड ऑल टुगेदर. ऑल टुगेदर मीन्स मिळून, एकूण मिळून दोघांनी किती पार्ट क्लीन केला विचारलाय. म्हणून टोटल क्लीन्ड पार्ट, टोटल क्लीन्ड पार्ट of field is equal to part cleaned by girls 3/4 plus part cleaned by boys 1/4. Here denominator are same, so we take common denominator as a 4 and addition of numerator 3 + 1 is equal to 4. When numerator and denominator are same, then the answer is always 1. 1 means whole field. So girls and boys of standard 5th cleaned total field. मुलांनी 3/4 भाग स्वच्छ केला, मुलींनी केला होता. मुलांनी 1/4 भाग स्वच्छ केला. म्हणजे या दोघांचं आपण ऍडिशन केलं तर एकूण किती भाग विचारलेला आहे. एकूण किती भाग म्हणजे 4/4 भाग, म्हणजे किती भाग आला, 1 भाग आला. 4/4 म्हणजे अंशांचे छेद समान झाले म्हणजे उत्तर आपलं आलं 1 भाग आला. याचा अर्थ अखंड ग्राउंड 1 पूर्ण झालं. म्हणजे अखंड हा फ्रॅक्शन नाही आहे, ही पूर्णांक संख्या आहे. तर 1 पूर्ण झालं म्हणजे पूर्ण वर्तुळ म्हणजे पूर्ण ग्राउंड त्या मुलांनी स्वच्छ केलेलं आहे. म्हणून गर्ल्स अँड बॉईज ऑफ स्टँडर्ड 5th क्लीन्ड टोटल फील्ड. सगळं शेत त्यांनी काय केलेलं आहे, फील्ड स्वच्छ केलेलं आहे. संपूर्ण शेत त्यांनी स्वच्छ करून ठेवलेलं आहे. असं या क्वेश्चनचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज of a wall is to be painted.
Ramu has painted 4/10 of it. How much more needs to be painted? सेवन अपॉन 10 ऑफ अ वॉल इज टू बी पेंटेड. एका वॉलचा 7/10 पार्ट पेंट करायचा होता. रामू हॅज पेंटेड 4/10 ऑफ इट. त्यापैकी रामूनं 4/10 पेंट केलेला आहे. हाऊ मच मोर नीड टू बी पेंटेड. किती भाग मोर अधिक राहिला पेंट करायचा. 7/10 पैकी 4/10 पार्ट पेंट केलेला आहे. तर किती पार्ट उरला असं विचारलेला आहे. सो रिमेनिंग पार्ट ऑफ वॉल, रिमेनिंग मीन्स उरलेला, रिमेनिंग पार्ट of wall to be painted is equal to 7/10 हा पार्ट होता, एवढा रंगवायचा होता. त्यापैकी 4/10 पार्ट रंगवून झाला. रिमेनिंग पार्ट किती आला? 3/10. एवढा पार्ट काय झाला? रंगवायचा राहिलेला होता. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण फ्रॅक्शनचं ॲडिशन कसं करायचं, सबट्रॅक्शन कसं करायचं याविषयी माहिती पाहिली. समच्छेद अपूर्णांक म्हणजे लाईक फ्रॅक्शन असतील तर ॲडिशन कसं करायचं, लाईक फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन कसं करायचं, अनलाईक फ्रॅक्शनचं ॲडिशन कसं करायचं, अनलाईक फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन कसं करायचं याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कळला असेल. या व्हिडिओचा पुन्हा एकदा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि तुमच्या पाठ्यपुस्तकातील प्रॉब्लेम सेट 20, 21 आणि 22 यामध्ये जे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही घरी सोडवायचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस सेट 20, 21 आणि 22 अतिशय सोपी उदाहरणे आहेत. समच्छेद अपूर्णांकांची बेरीज आहे, समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी आहे आणि भिन्नच्छेद अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. या व्हिडिओमध्ये ती बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला हे तिन्ही स्वाध्याय सोडवण्यासाठी ऑल द बेस्ट आणि या व्हिडिओचा काळजीपूर्वक अभ्यास करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.